नमस्कार, नांदेड केपी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। काँग्रेसचे दिग्गज नेते अशोकराव चव्हाण आणि नांदेड दक्षिणचे काँग्रेस विधायक मोहन आंबाडे काँग्रेस आमदारांच्या बैठकीनंतर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज विधान भवन परिसरात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। एक मराठा लाख मराठा मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे, मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे। एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा। माननीय राज्यपालांना भेटून त्यांना विनंती केली आहे की त्यांनी या सर्व परिस्थिती जी गंभीर झालेली आहे, मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती फार अतिशय गंभीर आहे, त्यांनी अनशन सुरू केलेलं आहे, पाणी ते पित नाहीयेत, प्रकृती त्यांची खालावलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये राज्यपाल महोदयांनी तातडीने हस्तक्षेप करावा, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाला त्याच्यामध्ये निर्णय घेण्याकरता तातडीने गांभीर्य त्यांनी शासनाने ओळखावं आणि म्हणून राज्यपालांनी मध्यस्थी करावी। त्याचबरोबर केंद्र शासनाला सुद्धा राज्यातल्या विद्यमान परिस्थितीबद्दल अवगत करावं, अशा प्रकारची विनंती सन्माननीय राज्यपालांनी केलेली आहे। नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की 1,72,000 साधारण 1,72,00,000 लोकांच्या त्यांनी शिंदे समितीने मागणी दस्तावेज पाहिले आणि त्यातून साधारण 11,530 लोकांना कुणबी समाजाचं प्रमाणपत्र देण्यासंदर्भात परिस्थिती असल्याचं तुम्ही सांगितलेलं आहे। आमचं म्हणणं त्याच्याबद्दल अजिबात नाहीये। ही किती म्हणजे 1,72,00,000पैकी केवळ 11,000 लोकांना मिळणं ही त्यांना मिळतंय, मिळावं या तक्रार नाहीये, पण यातून मराठा समाजाचा संपूर्ण प्रश्न मार्गी लागत नाहीये। फक्त मराठवाडाच नाही, मराठवाड्यात 8ही जिल्ह्यांचा प्रश्न गंभीरच आहे, परंतु मराठा आरक्षणाचा विषय हा मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, विदर्भातलाही काही भाग अशा स्वरूपाचा प्रश्न हा सर्वत्र आहे आणि त्यामुळे ह्याच्यावर फक्त भागेल असा विषय नाहीये। आणि मला मुद्दाम सांगितलं पाहिजे, दुर्दैवाने मुख्यमंत्र्यांच्या आजच्या स्टेटमेंटमध्ये काही राजकीय स्टेटमेंट्स आले, हे दुर्दैवाची बाब आहे। आमचं म्हणणं एवढंच आहे, शिंदे समितीने सुद्धा अहवाल देत असता म्हणजे न्यायमूर्ती भोसलेंनी जो नंतर त्यांचं सुप्रीम कोर्टाच्या जजमेंट नंतर जो अहवाल दिलेला आहे त्यात स्पष्ट म्हटलेलं आहे की सर्वात उत्कृष्टपणे राज्य सरकारने केंद्रामध्ये बाजू आपली सुप्रीम कोर्टात मांडलेली आहे। ऑल द बेस्ट लीगल माइंड्स हॅव अपियर्ड बिफोर द सुप्रीम कोर्ट। केवळ सरकारचंच नव्हे, अन्य ज्या लोकांनी सुद्धा हस्तक्षेप याचिका दाखल केल्या होत्या त्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने बाजू मांडल्याचा निर्वाळा रिटायर्ड चीफ जस्टिस दिलीप भोसले यांच्या अहवालात स्पष्ट आहे। ते कदाचित मुख्यमंत्र्यांनी पाहिलं नसावं। आम्हाला याच्यामध्ये कुठलं राजकारण करायचं नाहीये, पण पॉलिटिकल स्टेटमेंट न देता आज जी परिस्थिती गंभीर निर्माण झालेली आहे ते गांभीर्य लक्षात घेऊन याच्यामध्ये निर्णय तातडीने घेतला पाहिजे। कसा निर्णय घ्यायचा, काय निर्णय घ्यायचा, अनेक लीगल ऑप्शन्स आहेत। सर्वात उत्कृष्ट त्यांच्याकडे सल्लामसलत करणारे ॲडव्होकेट जनरल असतील, बाकी अन्य लोक असतील, हा निर्णय झाला पाहिजे। आज सुप्रीम कोर्टाने जी 50% मर्यादा घालून दिलेली आहे हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि जोपर्यंत ही आरक्षणाची मर्यादा केंद्र सरकार याच्यामध्ये लक्ष घालून काही निर्णय घेत नाहीये तोपर्यंत आरक्षण देण्यासंदर्भामध्ये याचा मार्ग कसा काढायचा की मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट करावी। विधिमंडळाचं अधिवेशन राज्यामध्ये तातडीने बोलवावं आणि विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सर्व लोकप्रतिनिधींचं म्हणणं काय, एकीकडे आज प्रकाश सोळंकेंच्या घराला आग लावलेली आहे, त्यांच्या गाडीवर तिथे काही ठिकाणी दगडफेक होते आहे, काही ठिकाणी परिस्थिती चिघळत चाललेली, हाताबाहेर चाललेली आहे आणि म्हणून तातडीने अधिवेशन बोलवावं, लोकप्रतिनिधींचं म्हणणं काय ते ऐकून घ्यावं आणि सरकारने या अधिवेशनामध्ये निर्णय घेऊन हा प्रश्न कायमचा मार्गी लावावा अशी विनंती आहे। आणि जरांगे पाटलांनाही विनंती आहे की त्यांनी सुद्धा थोडंसं मदत करून याच्यामध्ये आपल्याला थोडीशी प्रकृतीची काळजी घेतली पाहिजे। आम्हा सर्वांना त्यांची गरज आहे, महाराष्ट्र त्यांच्याकडे पाहतोय आणि म्हणून जरांगे पाटलांना विनंती आहे की त्यांनी आमची विनंतीला मान देऊन त्यांनी अनशन सोडवावं अशी विनंती आमची आहे। मला हा त्यांचा प्रश्न आहे। मुख्य सरकारचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री असतात, उपमुख्यमंत्र्यांना सुद्धा किमान दाखवलं तर पाहिजे की आम्ही सरकारच्या बरोबर या विषयात मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आहोत। ते त्या काय अंतर्गत विषय त्यांना माहिती आहे, पण मला एवढं सांगायचंय हा विषय राजकारणाचा नाहीये। समाजाला सुद्धा राजकारणाचा कंटाळा आलेला आहे आणि जो कोणी याच्यामध्ये मार्ग काढू शकेल
त्याबद्दल लोक आतुरतेने वाट पाहत आहेत आणि म्हणून आम्ही एक जिम्मेदार विरोधी पक्ष म्हणून, महाविकास आघाडीचे घटक पक्ष म्हणून हा प्रश्न मार्गी लागावा यासाठी आमचा सर्वांचा प्रयत्न आहे. वेळ मागितली आहे. जरांगे पाटलांना ते म्हणाले की अजून 2 महिन्याचा कालावधी लागणार आहे. सगळे प्रमाणपत्र, सगळे कागद असं आहे, आता तो प्रश्न आधी एक महिना आणि 10 दिवस दिल्यानंतर त्या 1 महिन्यामध्ये काय नेमकं घडलं हे तरी कळलं पाहिजे ना. आणि मग कुठल्या गोष्टी अडतंय आपलं हे स्पष्ट करावं. नुसतं देणं आम्ही देणार किंवा आपण जे सांगताय त्यावर विश्वास बसायचा असेल तर आपण महिन्याभरात नेमकं काय केलं हे तर लोकांना कळलं पाहिजे. थोड़ा हिंदी में ब्रीफ कीजिए. आज महाविकास आघाड़ी का डेलीगेशन गवर्नर से मिला है. किन किन मुद्दों पर चर्चा हुई है? सर हम लोगों ने आज महामहिम राज्यपाल जी से मुलाकात महाविकास आघाड़ी के सभी मान्यवर नेताओं ने आज की है. हमने राज्यपाल जी को परिस्थिति की गंभीरता उनको समझाई है, उनको पता है. हमने उनसे कहा है कि वो तुरंत इसमें इंटरवीन करे, राज्य सरकार के सम्मान्य मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री और कैबिनेट को अवगत करे. इस मामले को गंभीरता से सरकार ने देखना चाहिए. ऐसे जो हालात में सरकार की जो उदासीनता दिख रही है उससे लोगों में बहुत ज्यादा गुस्सा है, लोगों में बहुत बड़ा आक्रोश है. आप देख रहे हैं कि मराठवाड़े के सभी जिलों में वहां पर लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन निर्माण हुई है, कानून की स्थिति निर्माण हुई है. लोग घर पे जाके अंगार लगा रहे हैं, कई गाड़ियां तोड़ रहे हैं, रास्ते बंद हो चुके हैं, गांव में जाना बंद हो चुका है और बड़ी गंभीर स्थिति है. तो ऐसे गंभीर स्थिति में सरकार ने तुरंत सामने आकर अपनी भूमिका स्पष्ट कर देनी चाहिए. और केंद्र सरकार से भी हमने अनुरोध किया है राज्यपाल के द्वारा कि केंद्र सरकार को भी अवगत करे कि उसमें ध्यान देने की, इंटरवीन करने की आवश्यकता है. सबसे बड़ी बात जो है, सुप्रीम कोर्ट ने 50% का जो सीलिंग लगाया है आरक्षण का, इसके बारे में पार्लियामेंट में कोई कानून बदलाव के बारे में कुछ कर सकते हैं क्या? इसको भी आजमाने की जरूरत है. हेमंत पाटिल करके एक एमपी है हिंगोली से, उन्होंने अपना रेजिग्नेशन लेटर दिया है. वो शिंदे फैक्शन के ही है. क्या आपको लगता है कि उनके ही जो नेता है, उनके ही जो लोग हैं, उनका ही विश्वास नहीं है एकनाथ शिंदे के ऊपर? तो आगे ये मराठा, देखिए सवाल ऐसा है कि उन्होंने इस्तीफा दिया, उनका इशू है. हमने तो ये जरूर हम कहेंगे कि जब तक अपोजिशन रहेगी तब तक इस इशू को हम लोगों के सामने लेते जाएंगे और सरकार पे लगातार प्रेशर बना के रखेंगे. ये मराठा आरक्षण देने के बारे में सरकार निश्चित तौर पर मराठा आरक्षणासाठी 58 मोर्चे निघाले, शांततामय पद्धतीने आंदोलन झालं. पण आता जे आंदोलन दिसत आहे त्यात हिंसाचार सुरू झालेला आहे. जाळपोळ होते, दगडफेक होते. आंदोलन भरकटलंय असं तुम्हाला वाटतं का? आंदोलन भरकटलं असं मी म्हणणार नाही. लोकांची सहनशीलता संपत चाललेली आहे. इतक्या वर्षापासून हा विषय सातत्याने प्रलंबित होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे लोकांची सहनशीलता संपलेली आहे, म्हणून हा विषय असा घडू लागलेला आहे. पण शांततेचं आव्हान कराल का? शांततेचं आमची विनंती राहणारच आहे. दानवे मराठा रिजर्वेशन को लेकर भीड़ में एनसीपी ने बताया है उनका घर तोड़ा गया है और जलाया गया है, उसको लेकर देखिए ये बात से स्पष्ट है कि स्थिति गंभीर है. इट इज अ वेरी सीरियस सिचुएशन एंड दैट्स व्हाई वी हैव आस्क्ड द गवर्नर टू लुक इनटू इट एंड एक्सप्लेन द गवर्नमेंट द सीरियसनेस ऑफ द इशू. एका बाजूला मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती येते दिवसेंदिवस ढासळते आहे, दुसऱ्या बाजूला राज्य सरकारच्या फक्त बैठका चालू आहेत. कसं वाटतं? खरं तर या राज्य सरकारवर जनतेचा आणि मराठा समाजाचा कोणताही विश्वास राहिलेला नाही. हे राज्य सरकार मराठा समाजाची दिशाभूल करतंय. आरक्षण देऊ, वेगवेगळ्या प्रकारच्या मुदती मागतंय, परंतु या मुदतीत एक पाऊल सुद्धा हे सरकार पुढे जात नाही. आणि हे सरकार, आत्ताचं सरकार वेळ काढूपणा करतंय. वेळ काढूपणा करत असताना आताच्या सरकारमधल्या उपमुख्यमंत्र्याला ब्राह्मण जात आठवते. म्हणजे बाकीच्या जातीच्या विषयी सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीची भाषणं केली जातात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं मराठा समाजाला आरक्षण देण्याविषयी हे सरकार संवेदनशील नाही आणि संवेदनशील नसल्यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.